दिवसातल्या सगळ्यात मोठ्या बातमीनं ते म्हणजे मनोज जरांगेंचं हिंगोलीमध्ये अगदी जल्लोषात स्वागत झालेलं आहे। जरांगेंच्या रॅलीला सुरुवात झाली आहे। ओबीसीतनं आरक्षण मिळावं यासाठी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिलाय, तो लवकरच संपेल आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आता निघते आहे। ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। आत्ताच्या क्षणाची ताजी दृश्य। हिंगोलीत जरांगेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये जरांगेंची रॅली आणि ही रॅलीची थेट दृश्य, थेट प्रक्षेपण एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हातात पोस्टर सुद्धा दिसतात। सरकारला जो 13 जुलैचा अल्टिमेटम दिलेला आहे तो अगदी आता 7 दिवसांमध्येच संपणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जनजागृती शांतता रॅली। ही ताजी दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। सगळ्या बातमीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणारच आहोत। सध्या ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मनोज जरांगे पाटील यांचं सगळीकडे उत्साहात स्वागत केलं जात आहे। त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते। आणि विशेषतः मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये ही जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेली आहे। ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीची ही रॅली आणि या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। सरकारच्या हातात बघायला गेलं तर फक्त 7 दिवस आहेत, त्यामुळे 7 दिवसात कसा ह्यावर मार्ग निघतो हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे काही दिवसांपूर्वी जर आपण राज्यात बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा देखील वाद पेटलेला होता, तो आता कुठेतरी कमी होत असतानाच ही शांतता जनजागृती रॅली आणि जसजसे दिवस अधिक येत जात आहेत, 13 जुलै जसजसा अधिक जवळ येत जातोय तसतशा गाठीभेटींमधील देखील सुरुवात झालेली आहे। आपण काल बघितलं तर अशोक चव्हाणांनी भेट घेतली होती मनोज जरांगे पाटलांची आणि काही मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाल्याचं देखील आपल्यापर्यंत पोहोचलं होतं सूत्रांकरवी। आणि आपण बघतोय की आज ही जनजागृती शांतता रॅली आपण बघतोय। हिंगोलीत जरांगेंचं जल्लोषात स्वागत होत आहे आणि आपण आपल्यासोबत आत्ता ह्या क्षणाला जोडले गेले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके। लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय की आत्ता इथे जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे। एकीकडे तुमच्या काही मागण्या आहेत, काही दिवसांपूर्वी उपोषण सुद्धा होतं। आत्ता नेमकी तुमची काय मागणी आणि कितपत आशावाद तुम्हाला दिसतोय, कारण एकीकडे यांनी 13 जुलैचा अल्टिमेटम दिलेला आहे? नाही, आमचं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का या शासनाच्या कुठल्या सगळेश्वऱ्याच्या अध्यादेश असो किंवा ज्या बोगस पुरव्याच्या नोंदीद्वारे जे खूप मोठ्या प्रमाणात शासनाच्या संरक्षणामध्ये या ओबीसी मध्ये जे सामिलीकरण चालू आहे बॅकवर, या सगळ्या गोष्टींना आमच्या ओबीसींचा, ओरिजिनल ओबीसींचा आमचा विरोध आहे की आमचे हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत, आमची रिझर्वेशन टिकलं पाहिजे, सामाजिक न्यायाचं धोरण टिकलं पाहिजे। या मायबाप सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अभ्यास करावा। या मायबाप सरकारने राज्य मागासवर्ग आयोग, जो संविधानात्मक दृष्ट्या ज्या आयोगाला कोण मागास, कुणाला रिझर्वेशन द्यायचं हे ठरवण्याचा जो अधिकार आहे, त्यांचं म्हणणं ऐकावं। असं जर कोणी झुंडशाहीच्या जोरावर मोर्चे करून, आंदोलन करून जर ओबीसी आरक्षण जर संपू पाहत असेल तर त्याला आम्ही ओबीसी
आमच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्हाला जे काही म्हणायचंय, आमचा जो आक्रोश आहे, आमच्या ज्या वेदना आहेत, आम्ही या शासनासमोर मांडू. लक्ष्मणजी, आता तुम्ही विधानामध्ये एक म्हटलं की ओरिजिनल ओबीसी असा तुम्ही उल्लेख केलात. एकीकडे जर आपण बघितलं तर तुमची ओबीसीची व्याख्या, जरांगेंची व्याख्या आणि शासनाची ओबीसीची व्याख्या याच्यात कुठेतरी एक वाक्यता आहे असं वाटतं, कारण मनोज जरांगे तर ठाम आहेत की आम्ही ओबीसीतनंच आरक्षण घेणार. हे बघा, हे कोण ठरवणार आहे किंवा मागणी करायला काय या लोकशाहीमध्ये कोणीही मागणी करू शकतो, पण एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन हे फक्त स्टेट बॅकवर्ड कमिशनला अधिकार आहेत या महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत 4 आयोगांनी मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलंय. गायकवाड कमिटीचा रिपोर्ट नाकारलाय, नारायण राणे कमिटीचं रिपोर्ट नाकारलाय आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे याच्यावरती. सुप्रीम कोर्टापेक्षा सुपर पॉवर कोण बनलं या देशामध्ये? तुम्ही बॅकडोर एंट्रीद्वारे, कुणबीकरणाद्वारे जर ओबीसीचं आरक्षण संपवणार असाल तर ओबीसीनी शांत बसावं. ओबीसीनी त्यांच्या हक्क अधिकाराविषयी काही बोलू नये, की जे संविधानिक आहे, जे कायदेशीर आहे, ज्यांना या इथल्या व्यवस्थेमध्ये, ज्या लोकांना इथल्या सिव्हिलायझेशन मध्ये सामील होता आलं नाही, ज्यांना दुय्यम वागणूक दिली गेली इथल्या व्यवस्थेकडून, त्या बलुतेदारांनी, त्या अलुतेदारांनी, त्या भटक्या जाती जमातींनी, प्रत्येक गोष्टीला मिनिंग आहे. इथं ओबीसीला मिनिंग आहे, विजयएनटीला मिनिंग आहे, एससीला मिनिंग आहे, एसटीला मिनिंग आहे. प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे, प्रत्येकाचे निकष वेगळे, प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळे, स्वभाव वेगळा आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक उतरंडीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये इथल्या व्यवस्थेकडून, इथल्या एस्टॅब्लिश व्यवस्थेकडून जे काही बिहेव झालं, जे काही तुच्छतापूर्वक वागणूक त्यांच्या बाबतीत, जी दुय्यम नागरिकत्वाची वागणूक त्यांच्या बाबतीमध्ये झाली, त्या लोकांना आम्ही आमच्या या लोकशाही देशामध्ये, आमच्या या संविधानामध्ये या सगळ्या लोकांचे हित आम्ही सांभाळू इच्छितो. त्यांना सुद्धा मान सन्मानाची वागणूक आम्ही या देशामध्ये देऊ इच्छितो. त्यांना सुद्धा आपल्या इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्याची आमची भूमिका आहे. एवढा मोठा उदात्त हेतू आहे आमच्या संविधानाचा. सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचा हा हेतू आहे आणि प्रत्येकाला मिनिंग आहे ना. उद्या कोणीही मोर्चा काढेल आणि आम्हाला म्हणेल आम्हाला असं पाहिजे ना आम्हाला तसं पाहिजे. अरे पण इथं सिस्टीम आहे, इथं स्वायत्त संस्था आहेत, प्रत्येकाला घटनेनं इथं अधिकार दिलेले आहेत की जेणेकरून इथं मागास कोण, इथं फॉरवर्ड कोण, पुढारलेला कोण, हे इथं ठरवण्याचे अधिकार आहेत ना इथल्या स्वायत्त संस्थांना. निश्चितच लक्ष्मणजी, माझे सहकारी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले. त्यांना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. राहुल. लक्ष्मणजी, काल असं आहे की आमची जी भूमिका असते की ज्यांना प्रश्न विचारतो आहोत त्यांना कठीण प्रश्न विचारले पाहिजे. काल मी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्रीच्या आधीकडे थोडीशी मुलाखत केली आणि मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारला होता की राज्य सरकारच्या काही घटकांचा जर कानोसा घेतला तर मनोज जरांगे पाटील यांचं जे काही आजपासनं हिंगोलीतनं ती जो काही मार्च मोर्चा निघतोय किंवा संवाद म्हणू आपण त्याला, त्यातनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तर त्याला कोण जबाबदार, असं मी त्यांना म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ते असं म्हणाले की ते म्हणजे तुम्ही हे एकत्रित आलात आणि तुम्ही एकत्रित आल्यामुळं त्यांच्या मूळच्या ज्या मागण्या होत्या त्याला कुठेतरी धक्का लागला, त्यांच्यासाठी राज्य सरकार जे काही करत होतं त्याला कुठेतरी अडकाटी आली आणि म्हणून ते असं म्हणतात की लक्ष्मण हाके यांनी जे केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून मी हे करते आणि ते ऑन रेकॉर्ड आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं? गेल्या 8 ते 10 महिन्यापासून जरांगे पाटील या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं घेत आहेत. बीड शहरामध्ये ज्यावेळी ज्या हिंसक घटना घडल्या त्याला किती दिवस झालेले आहेत आणि लक्ष्मण हाकेचं आंदोलन किती दिवसापूर्वीच आहे? या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील. आणि आमचं आंदोलन अगोदर नव्हतं. आम्ही आमच्या हक्काने अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून आम्ही जर उपोषणासारखा जो सनदशीर मार्ग आहे, जो लोकशाही मधलं एक लोकशाहीला मानणार मार्गाने जर आम्ही आंदोलन करत असू तर त्याचं उत्तर काय त्यांच्याकडे? हे असं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहेत. या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण केली कोणी की तुम्हाला शांतता रॅली काढावी लागते? कोणी बलुतेदारांच्या घरावरती हल्ले केले? कुणी ओबीसीच्या नेत्यांना तुम्ही सोडलं नाही? छोट्या छोट्या घटकांचं सोडून द्या, तुम्ही लोकप्रतिनिधींच्या घरावरती हल्ले करता. महाराष्ट्रानं पाहिलंय ओबीसी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची अशी कोणती बॅक हिस्ट्री आहे की ओबीसीनी हिंसक आंदोलन केलंय, ओबीसीनी इथली व्यवस्था चॅलेंज केली, ओबीसीनी इथल्या प्रस्थापितांच्या गडीवरती किंवा त्यांच्या संस्थानिकावरती हल्ला केलाय? असं आहे बॅक हिस्ट्री ओबीसीची कुठं? ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, ओबीसी असंघटित आहे आणि तुम्ही ओबीसीनी असं केलं म्हणून आम्ही असं करतो आहोत. हे चोराच्या उलट्या बोंबा नाहीत का?
नाही, मनोज जरांगे पाटील यांचा जो आक्षेपाचा मुद्दा आहे ना तो हा आहे की आंदोलन त्यांचं जे काही आहे ते वर्षभरापासून सुरू आहे. अचानकच ते आंदोलन शेवटच्या टप्प्याकडे जात असतंय आणि त्यातनं काहीतरी त्यांना मिळेल अशी स्थिती निर्माण झालेली असताना लक्ष्मण हाके साहेब येतात, ते आंदोलन करतात, तेही आंतरवली सराटीच्या काही अंतरावरतीच येऊन आंदोलन करतात. तर हा थोडासा चिथावणीखोर प्रकार आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही आता संघटन करतो आहोत. आणि ते पुन्हा असं म्हणाले की लोकांच्या विस्मृतीमध्ये जाऊ नये, की आपल्याला जे काही म्हणायचं, जे काही मागायचं आहे ते लोकांनी लक्षात ठेवावं, यासाठी मी हे करतोय. तर दोन प्रश्न आहेत. एक, तुम्ही तिथे येऊन अशा पद्धतीचं आंदोलन केल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे का? आणि माझा जो मघाशीचा प्रश्न होता तो हाच आहे की आत्ता ज्या पद्धतीनं आंदोलन आणि त्याला प्रति आंदोलनं सुरू आहेत त्यातनं महाराष्ट्रातली आधीच बिघडलेली सामाजिक परिस्थिती आणखी बिघडली, तर त्याला कोण जबाबदार? लक्ष्मण हाके की श्री मनोज जरांगे पाटील? म्हणजे ओबीसीनी लक्ष्मण हाकेंनी आंदोलन करायचं नाही असं म्हणायचंय का जरांगेंना? आमच्या हक्क अधिकाराविषयी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनच करू नये आणि आम्ही आंदोलन करतोय ते आमचं फक्त व्यवस्थित, आणि ओबीसीनी आंदोलन केलं की चिथावणी. तुम्ही छगनरावजी भुजबळांना काय काय बोललात? महाराष्ट्रानं पाहिलंय ना. तुम्ही तुमची चिथावणीखोर वाक्य नाही आहेत का? मी माझं असं कोणतं एक सेंटेन्स आहे तुम्ही मला दाखवावं माध्यमाद्वारे की मी कुठलं चिथावणीखोर वक्तव्य केलंय? मी फक्त हक्क अधिकार, ओबीसीचं संरक्षण, सामाजिक मागासलेपण, शासन काय करतंय, मागास कोण, पुढारलेलं कोण, मग ओबीसी जर पुढारलेला म्हणजे मराठा समाज जर मागासलेला असेल तर मग या महाराष्ट्रामध्ये पुढारलेली अशी कोणती कम्युनिटी आहे की ज्यांनी इथली सगळी व्यवस्था व्यापून ठेवली, मक्तेदारी निर्माण केली? असं कुठलं सेक्टर आहे? ही भावना मांडणं म्हणजे चिथावणीखोरपणा आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं आणि सराटीमध्ये आंदोलन किंवा आम्ही वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं, आचार विचार संचार स्वातंत्र्य आहे. म्हणजे आमच्या ह्या बेसिक अधिकारावरती पण यांची शंका आहे का? आम्ही काय पाकिस्तान मधून आलो आहोत का? आम्ही आंदोलन करायचं नाही म्हणजे मी महाराष्ट्रातून माझ्या गावापासून 368 किलोमीटरवर अंतरावर आलो आणि आंदोलनाला बसलो म्हणजे आम्ही काय आतंकवादी वाटलो का यांना? काय बोलतात, काही बोलतात. नाही हाके साहेब ऐका ना, त्यांना ज्या वेळेला आम्ही प्रश्न विचारू त्यावेळेला ते कठीण प्रश्नच असणार आहे. त्यांच्या बोलण्यातला जो भाग आहे तो असा आला की हे आंदोलन ते करणार नव्हते, ते जे काही संपर्क दौरा वगैरे करतायत हे केवळ तुम्ही त्यांच्या गावाच्या जवळ येऊन आंदोलन केल्यामुळं त्याला प्रत्युत्तर म्हणून आहे. आणि मी त्यांना 2 वेळेला हा प्रश्न विचारला की प्रत्युत्तर हा शब्द तुम्ही वापरत आहात, तर ते म्हणाले हो हे प्रत्युत्तर आहे, कारण ते म्हणजे तुम्ही सगळे एकत्रित आलात ओबीसी म्हणून, तुम्हाला राज्य सरकारचं पाठबळ आहे, कंसामध्ये त्यांना छगन भुजबळ आणि राज्य मंत्रिमंडळाच्या काही मंत्र्यांचं पाठबळ आहे असं म्हणायचंय. प्रश्न तोच आहे की जर तुम्ही ते आंदोलन नसतं केलं तर आज मनोज जरांगे ज्या पद्धतीनं दौऱ्याला निघालेत आणि त्यातनं काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं जे राज्य सरकारला वाटतंय तो तरी प्रश्न निर्माण झाला नसता. या त्यांच्या मुद्द्याबद्दल तुमचं काय मत? आणि नंतर मग पुढच्या प्रश्नाला. राहुलजी ते काही आरोप करतील. ते म्हणतात की मातेरे गावामध्ये छगनराव भुजबळांनी दगडफेक केली, तुम्ही ऐकलंय. ते काही म्हणतील म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारताय. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या महाराष्ट्रामधलं मागच्या 7-8 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन करत होतो. आम्ही मागच्या 7-8 महिन्यापूर्वी आमची किती आंदोलनं झाली? 7-8 महिने महाराष्ट्रातल्या ओबीसीनी घुसमट सहन केली ना. तुम्ही जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आम्हाला आरक्षण द्या म्हणत होता त्यावेळी आम्ही तुमच्यात सहभागी झालो ना. आम्ही तुम्हाला पाणी वाटलं, जेवण वाटलं, आम्ही त्यात सहभागी झालो. आणि आम्ही भगवानगडला जाणार म्हणून तुम्ही आमच्या ताफ्यावरती हल्ला करताय. ही कुठली भावना? हे असं असतं का? हा रिस्पेक्ट करतायत का महाराष्ट्रातल्या इतर लोकांचा? या प्रश्नाची उत्तर कधीतरी विचारा ना त्यांना. गेले 7-8 महिने कोण आंदोलन करत होतं? कोण बीडमध्ये जरूर विचार. पण एक ओबीसी समाजाचा नेता, हाके साहेब, एक ओबीसी समाजाचा नेता म्हणून आज मनोज जरांगे पाटील जो काही संपर्क अभियान राबवत आहेत त्यातनं काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मागच्या एका मुलाखतीत असं म्हणालात की ओबीसी समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. तुम्ही पुढे जाऊन असं म्हणालात की मी तुम्हाला 100 उदाहरणं देतो की ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या घरांना निवडून हल्ले झाले. मला महाराष्ट्रातलं सामाजिक अभिसरण योग्य राहावं, चांगलं राहावं, या अर्थाने हा प्रश्न विचारायचा आहे की आता जो संपर्क अभियानाचा दौरा सुरू आहे त्यातनं काय होईल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, बेकायदेशीर मागण्या करायच्या, संविधान विरोधी गोष्टींच्या मागण्या करायच्या. इथल्या ज्या राज्य मागासवर्ग आयोगाला इथलं मागासलेपण ठरवण्याचा अधिकार आहे
त्या वेगवेगळ्या आयोगाच्या म्हणण्याकडं, मागासेपण नाकारण्याकडे दुर्लक्ष करायचं, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडे दुर्लक्ष करायचं. आपल्याला आता ओबीसी मध्ये जाता येत नाही म्हणून कुणब्याच्या नोंदी काढायच्या आणि मग त्या अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून खाडाखोड करून शासनाच्या संरक्षणामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट इश्यूज करायचे. हे 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 काय आहे? म्हणजे याद्वारे जर असं होत असेल तर ओबीसीने शांत बसलं पाहिजे, ओबीसीने आंदोलन करायचं नाही आणि मग ओबीसी आंदोलन करतात म्हणून मग आम्ही हे करतोय. काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? हा महाराष्ट्र हा सामाजिक न्यायाचं धोरण राबवणारा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांची जन्मभूमी असलेला हा महाराष्ट्र आहे. ज्या ओबीसीचे काय ओबीसीची बॅक हिस्ट्री, ओबीसीचं कुठलं हिंसक आंदोलन आहे बॅक हिस्ट्रीमध्ये? तुम्ही ओबीसीवरती आरोप करताय. तुम्ही इथल्या मुख्यमंत्र्यावर करा, तुम्ही इथल्या कायदा सुव्यवस्थेवर करा. कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदार शासन असेल. त्याला लोकशाही मार्गाने आंदोलन करणारा लक्ष्मण हाके कसा असेल? आणि लक्ष्मण हाके जर कुठल्या या गोष्टीला जबाबदार असेल तर कायदा आणि सुव्यवस्था मला जेल अंदर करेल. काही आरोप करायचे. थोडं कायदेशीर गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. शिंदे समिती हैदराबादला जाणार आहे. शिंदे समिती जाऊन तिथलं गॅझेट पाहिल. तुम्हालाही माहिती आहे की त्या गॅझेटची पूर्णपणे महाराष्ट्रात अंमलबजावणी करायची झाली तर ज्या सरसकट या शब्दाभोवती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सध्या आहे ते सरसकट त्यांना मिळणारच आहे, कारण तसे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत असं ते म्हणत आहेत. दुसरी बाजू अशी आहे की राज्य सरकार हे त्यांचं समाधान करण्यासाठी म्हणा किंवा खरंच आपल्याला कायदेशीर बाबी तपासायच्यात म्हणून म्हणा, पण जेवढं करणं शक्य आहे ते सगळं करतंय. सो राज्य सरकारची भूमिका आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ह्याच्याबद्दल कायद्याच्या अनुषंगाने तुमचा ओबीसी समाजाचा एक आंदोलन करता म्हणून आजचा स्टँड काय, विशेषतः हैदराबादला जाणं? माझा आजचा स्टँड असा आहे, जर कुणब्याच्या कुठलं काय कुणब्याच्या नोंदीद्वारे अशी जर कुठली नोंद सापडली आणि तुम्ही त्यांना ओबीसी मध्ये टाकणार असाल तर मग जैन कुणबी आहेत, मुस्लिम कुणबी आहेत, ब्राह्मण कुणबी आहेत आमच्या या कोल्हापूर सांगलीच्या त्या इरिगेटेड नद्यांच्या दुआबामध्ये, या सगळ्यांना तुम्ही ओबीसी मध्ये टाकणार आहात का? आणि मग ओबीसीचं सामाजिक मागासलेपणाचे निकष बाजूला ठेवून जे सामाजिक मागासलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे, त्या रिझर्वेशन मध्ये तुम्ही सामील करणार आहात का? हा घटनाद्रोह नाही का? हे कॉन्स्टिट्युशनल करप्शन नाही का? आणि याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा हा घाट नाही का शासनाच्या संरक्षणामध्ये? मला थोडंफार कायदा कळतो, मला थोडंफार संविधान कळतं, थोडंफार आरक्षणाची पॉलिसी कळते म्हणून मी या गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. हे कुठलाही पुढारी बोलणार नाही, कुठल्याही पक्षाचा प्रमुख बोलणार नाही, हे कुठलाही आमदार खासदार बोलणार नाही, कारण ते 5 वर्ष इलेक्शन मोड मध्ये त्यांना एकच पडलंय, आमचा पक्ष कसा पडेल आणि आमच्या उमेदवाराला काय हे होईल, मग त्या भागामध्ये आमच्या पार्टीचं नुकसान होईल का? अरे कधीतरी सामाजिक न्यायाच्या धोरणावर तुम्ही बोला. 5 वर्ष तुम्ही इलेक्शन मोड मध्ये काय काम करताय? आणि मग शासन म्हणतोय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आणि जर तुम्ही अशी जर कुणबी सर्टिफिकेट देणार असाल आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार असाल आणि मग मराठा जर मागासलेला असेल तर मग महाराष्ट्रातली कुठली कम्युनिटी आहे की जी पुढारलेली आहे, जी फॉरवर्ड आहे? मला दाखवून द्यावं महाराष्ट्र शासनानं. काय इम्पेरिकल डेटा पासून दूर पडताय का? फॅक्ट शिंदे समिती हैदराबादला जाणार आहे, तिथले रेकॉर्ड तपासणार आहे, त्याबद्दलचं तुमचं आजचं स्टँडिंग काय, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हाच पुन्हा कायदेशीर प्रश्न पुढे येणार आहे चर्चेत. मला मायबाप सरकारला मला कार्यकर्ता म्हणून पडलेला प्रश्न असा आहे, अशी काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये उद्भवली की 2024 साली कुणब्याच्या नोंदी धडा 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 सगळ्यांना सापडायला लागलेत आणि एवढी वर्ष एकही माणूस नव्हता या महाराष्ट्रामध्ये. मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94 ला झालाय, आज 27-28 वर्ष पूर्ण होत आलेत. एवढा मागास होता मराठा समाज, कुठल्या परग्रहावर गेला होता तर कुठल्या निर्मनुष्य ठिकाणी, कुठल्या डोंगराच्या कुशीला, कुठल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये जंगल झाडी त्यामध्ये लुप्त झाला होता आणि तो आता अचानक महाराष्ट्रामध्ये उद्भवला आणि त्यांना कळलं की ओबीसी मध्ये आपला असं आहे आणि या गोष्टीमुळे आपलं नुकसान झालंय. काय चाललंय राव? कुठली समिती, कोण, काय, कुणी दिला तुम्हाला अधिकार अशा गोष्टी करण्याचा? तुम्ही मगाशी बोलताना घटनाद्रोह हा शब्द वापरला, तो जरा कडकच शब्द आहे. आणि दुसरं तुमचे छगन भुजबळ यांच्याबरोबरचे एवढे चांगले सलोख्याचे संबंध बघता हा शब्द तुम्ही त्यांना का नाही सांगत की घटनाद्रोह करणारं सरकार सत्तेवरती आहे, तुम्ही जरा बाहेर पडा किंवा याबद्दल काहीतरी रास्त भूमिका घ्या? आम्ही हे बघा, भुजबळ साहेबांना सल्ला देण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता आहे की नाही माहिती नाही, पण मी घटनाद्रोह यासाठी म्हणलो राहुलजी, तुम्ही खूप संशोधनात्मक तुम्ही
खूप बेसिक आणि लॉजिकली तुम्ही भूमिका मांडता हे या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मी तसंच मानतो तुम्हाला. घटनाद्रोह हा शब्द मी यासाठी वापरला की आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांना एखादं सर्टिफिकेट इश्यू करायचं असेल तर 6 ते 7 महिन्याचा कालावधी जातो. 1960 पूर्वीचे पुरावे आमच्या मेडंग्या जोशाला, आमच्या नाथपंथी डवरी गोसावीला, आमच्या बेरड रामुशाला त्याला त्याचे पुरावे सापडत नाही. बिचारे कास्ट सर्टिफिकेट विना आज ते बाजूला आहेत. आणि मग त्यातूनही एखाद्या माणसाचं जर एखादं बोगस सर्टिफिकेट जर इश्यू झालेला असेल आणि तो जर गुन्हा प्रूव्ह झाला तर त्या माणसाला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत सजा दिली जाते, शिक्षा दिली जाते. तसं संविधानामध्ये, तसं कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि शासनाच्या संरक्षणामध्ये सर्टिफिकेट इश्यू करताय. कुणी अधिकार दिला शासनाला सर्टिफिकेट वाटण्याचा? खिरापत वाटल्याप्रमाणे अरे इथल्या नागरिकांना, इथल्या प्रवर्गामधल्या माणसांनी सर्टिफिकेट मागायचं असतं, मग ते स्क्रुटिनी केलं जातं. त्याच्यासाठी स्वायत्त संस्था आहे सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या, ज्याला संविधानात्मक अधिकार आहेत. त्याचे सगळे निकष, त्याचे सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात आणि मग ते सर्टिफिकेट इश्यू होतं. आणि तुम्ही धडधाकट या शासनाच्या माध्यमातून तुम्ही लाखो सर्टिफिकेट इश्यू केले म्हणून सांगताय. हा द्रोह नाही तर काय? तुम्ही सांगा राहुलजी. मला काही चुकत असलं तर तुम्ही सांगा, मी माफी मागतो तुमच्या समोर, महाराष्ट्रासमोर. मी ही भूमिका तुम्हाला असं म्हणायचंय, तुम्हाला असं म्हणायचंय की मनोज जरांगे पाटील हे सरकारला कोंडीत पकडतायत, त्यांना जे हवं ते करून घेतात. मला असंच म्हणायचंय, मी असंच म्हणत आलोय. आणि सरकारनं ऐकावं ना. सरकारनं स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या अध्यक्षाचं ऐकावं, सुप्रीम कोर्टाचं ऐकावं, न्यायालयाचं ऐकावं ना सरकारनं. आम्ही कुठं नाही म्हणतोय, सरकारनं ऐकलंच पाहिजे. पण कोणतरी झुंडशाहीच्या जोरावर काहीतरी बेछूट मागणी करायची आणि हा आम्ही तुम्हाला दिलं. ओबीसीचे लोक गेलं, नाही तुम्ही तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावतो. कसा लागत नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का? सांगावं बरं शासनानं. आम्ही लाखो हरकती या कुणब्याच्या नोंदीच्या या प्रश्नावर घेतलेल्या आहेत. त्याचा आम्ही ऍक्शन टेकन रिपोर्ट मागितलाय. द्यावा शासनानं. काय तुम्ही याच्यावरती, या नोंदी आम्ही ज्या लाखो नोंदी तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय एक्झर्शन केलं? द्यावं बरं उत्तर आम्हाला या शासनानं. तुम्हाला फक्त जरांगेच्या मागणीला अनुसरून तुम्ही शिंदे समिती हैदराबादला पाठवता आणि ओबीसीने लाखो हरकती घेतलेत, त्याच्यावर तुम्ही ब्रशब्द काढायला नाही. हे शासन 12 करोड जनतेचं आहे. हे शासन एका जातीच्या प्रश्नावरती काम करतंय. हा आरोप आहे माझा एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. हे बघा, आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं, पूर्वी पण तुमच्या मुलाखतीचं जे विश्लेषण मी केलं ते तुमचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हा प्रगत समाज आहे. मराठा समाज हा कधीही काही अपवाद, आपण मागेही बोलत की शेकाप चळवळीचा जर अपवाद वगळला तर त्या समाजानं लोकांच्या प्रश्नावरती कधीही नेतृत्व केलेलं नाही. आजही मराठा समाज हा प्रगत असताना मनोज जरांगे पाटील हे एका अर्थाने झुंडशाहीच्या माध्यमातनं राज्य सरकारला कोंडीत पकडून जी मागणी कायद्याच्या दृष्टीनं, घटनेच्या दृष्टीनं चौकटीत बसतच नाही ते करत आहेत, असंच तुम्हाला म्हणायचं. आणि पुन्हा तुम्ही मराठा समाजाला एका विशिष्ट चौकटीत उभा करत आहात की तो समाज मागास नाही, असं तुमचं ठाम मत आहे. येस. एक त्याला तुमचा वेळ असेल तर 1 मिनिट त्याला मी अजून एकदा क्लेरिफिकेशन देईन. त्याला मी आयोगाचा सदस्य असताना आमच्या आयोगानं एक मतानं ठराव करून एक मागणी शासनाकडे केलेली होती की शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, नोकऱ्यामध्ये, मग ते पोलीस डिपार्टमेंट असेल, ते सामान्य प्रशासन असेल, महसूल असेल किंवा गृह विभाग असेल, कुठल्या कम्युनिटीचं किती रिप्रेझेंटेशन या नोकरदार वर्गामध्ये आहे त्याचा आम्हाला शासनाचा एक अधिकृत डाटा आम्हाला द्या. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या मराठा बांधवांचं या नोकऱ्यामधलं जे रिप्रेझेंटेशन आहे त्यांच्या लोकसंख्येच्या 4 पट आहे. मी जबाबदारीने बोलतोय. कधीही कुठल्याही लोकांना या अनालिसिस करायला माझ्या समोर यावं. किंवा महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामधलं जे रिप्रेझेंटेशन आहे त्यामध्ये माझ्या मराठा किंवा देशाच्या संसदेमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या त्यांचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते 4 ते 5 पट आहे. आणि मग जी कम्युनिटी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहे, जी कम्युनिटी एज्युकेशनमध्ये आहे, जी कम्युनिटी कारखानदारीमध्ये आहे. का म्हणतोय मी हे सगळं? एक कारखाना म्हणजे 30 ते 35 हजार लोकांच्या घरावरती परिणाम करणारं युनिट असतं. हे कुणाच्या हातात आहे? आणि मग एवढं सगळी यंत्रणा यांच्या हातामध्ये असेल तर मराठा समाज हे जे सुप्रीम कोर्टानं वेळोवेळी गुज्जर आंदोलनाच्या वेळी, जाट आंदोलनाच्या वेळी वेळोवेळच्या जजमेंटमध्ये सांगितलंय की रुलिंग कम्युनिटी बॅकवर्ड कशी असू शकते. या प्रश्नाचं उत्तर कायदेशीररित्या किंवा संविधानाच्या भाषेमध्ये या लोकांनी मला कधीतरी द्यावं. मी खूप तज्ञ असा माझा दावा नाही किंवा माझं तसं हे पण नाहीये. पण सुप्रीम कोर्ट 650 पानाचे जजमेंट. माझा अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत. ठीक आहे हाके साहेब, माझे शेवटचे 2 आणि अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत.
मला मनोज जरांगे पाटील यांनी काही जे शब्द वापरले त्याच्यात बऱ्याच लोकांना तो आक्षेपाचा भाग वाटला आणि ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मी तुम्हाला बघितलं नाही की तुम्ही काय आक्षेपार्ह शब्द वापरलेले, त्यामुळे त्या अर्थाने मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्या पातळीवरती शब्द वापरले जात आहेत, ज्या पातळीवरती आंदोलन आणि प्रत्यांदोलन केलं जातं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचं विश्लेषण करत आहात, ज्या पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे, ती पाहता सोल्युशन काय? हे मिटणार कसं की गावागावामध्ये एकमेकाची गच्ची करायची आहे, एकमेकाच्या घरावरती हल्ले करायचे आहेत? राहुलजी सोल्युशन आहे ना. राहुलजी, मी जर 18 प्रवर जातीच्या 12 बलुतेदारांच्या विषयी एवढी संवेदनशीलतेने जर मी बोलत असेल, तर माझ्या मराठा बांधवांनी ज्या आत्महत्या केल्या तरुणांनी, त्यांच्या बाबतीत आमच्या बरोबर संवेदनशीलता असणार नाही का? माझं म्हणणं असं आहे की माझ्या या मराठा बांधवांना सांगितलं कुणी की ओबीसी आरक्षणामुळे आपल्यावर ही परिस्थिती ओढवलेली आहे किंवा आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत, हे सांगितलं कुणी? अरे मायबाप सरकार, लोकनियुक्त सरकार तुम्हाला अधिकार दिलेत ना. तुम्ही नव्यानं धोरण आणा, तुम्ही अनालिसिस करा, तुम्ही ऑडिट करा. या समस्यांवरती हे सोल्युशन आहे. कुठे आहेत संशोधन वगैरे करणारी मंडळी आहेत की नाही? अर्थतज्ञ आहेत की नाही? इथं कुलगुरू आहेत की नाही? इथल्या युनिव्हर्सिटीज करतात काय? इथलं युजीसी करतं काय? मी खूप मोठे मोठे दावे करतोय तुमच्या समोर, असं वाटेल तुम्हाला, पण तज्ञ मंडळी कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? अर्थतज्ञ कुठे आहेत? ओबीसीच्या आरक्षणामुळे ही परिस्थिती ओढवली. कुणाचा दावा आहे असा? कुणाच्या सुपीक डोक्यातून या कल्पना पुढे येत आहेत? काय ओबीसीनी कुठल्या क्षेत्रामध्ये मक्तेदारी या आरक्षणाच्या माध्यमातून गेल्या 27-28 वर्षामध्ये या ओबीसीच्या आरक्षणामुळं असा कुठला गड काबीज केलाय ओबीसीनी? मला सांगू शकाल तुम्ही की जे जरांगे म्हणतायत त्या पद्धतीनं? द्यावं मला या प्रश्नाचं उत्तर. अच्छा, एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुमचं आंदोलन हे श्री छगन भुजबळ पुरस्कृत आहे का? तुमचं आंदोलन हे राज्य सरकार पुरस्कृत आहे का? तुमचं आंदोलन ही विशिष्ट राजकीय भूमिका, पुढे कुठलं तरी पद मिळेल, विधान परिषद मिळेल, अशा दृष्टीनं तुम्ही सुरू केलंय का? म्हणजे भविष्यात तुम्ही कुठलंही पद, काही कॉन्स्टिट्युशनल जबाबदाऱ्या घेणार नाहीत? अहो, भविष्याचं मला उद्याचं काय आहे मला माहिती नाही. आणि जर भुजबळ साहेबांना पुरस्कृत आंदोलन करायचं असतं, शासनाला पुरस्कृत करायचं असतं, तर लक्ष्मण हाके हा एकच माणूस त्यांना दिसला काय? काय लक्ष्मण हाकेची हैसियत? लक्ष्मण हाके एका ऊसतोड मजुराचा, एका मेंढपाळाचा मुलगा. काय त्याची बॅक हिस्ट्री लक्ष्मण हाकेची? का बरं लक्ष्मण हाके दिसला त्यांना? तुम्ही जो आरोप जे कोणी करतायत आरोप, एवढ्या लाखो 12 करोड जनतेपैकी किंवा 50-60% ओबीसीपैकी, भटक्या विमुक्तांपैकी एकच लक्ष्मण हाके का दिसला? या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणावं. मग कोण पुरस्कृत? मी संविधानिक भाषा बोलतोय. मी फुले शाहू आंबेडकरांचे समतेचं, उदारमतवादी किंवा 12 बलुतेदार, त्यांची स्थितीगती, त्यांना हजारो वर्षामध्ये काय त्यांना भोगावं लागलं, कशी त्यांना दुय्यम वागणूक मिळाली, मी जर ही लॉजिकली मांडत असेल तर ते पुरस्कृत कसं असू शकतं? आणि मीच कसं काय भेटलो त्यांना की लक्ष्मण हाकेला? मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी जाणीवपूर्वक विचारला, लक्ष्मण हाके साहेब, तुम्हाला मी हा प्रश्न यासाठी जाणीवपूर्वक विचारला की मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकीय भूमिका घेतलेली आहे. ते असे म्हणतात की मी 288 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देईन तरी किंवा पाडीन तरी. आता ही राजकीय भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. त्याचं कारण असं आहे की पडले पाहिजे 288 आणि सुरुवात झाली पाहिजे आमच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांपासून, एंड झाला पाहिजे अशोकराव चव्हाणांपर्यंत इकडं, किंवा आमच्या इकडं सांगलीपासून ते पार इकडे विदर्भातल्या लोकांपर्यंत. काय रिपीट अगेन अँड अगेन? खिरापत ठेवली पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. तुमच्याकडे मराठा समाजाचे सगळे आमदार पाडावेत अशी तुमची भूमिका दिसते. शुभेच्छा आहेत, हार्दिक शुभेच्छा. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटलांच्या या भूमिकेला माझं जाहीर समर्थन. सगळे पडले पाहिजेत एका बाजून. कशाला पाहिजे घराणेशाही? ठीक आहे, आम्ही काय मेरिट आहे या लोकांकडे? सामाजिक न्याय म्हणजे काय? आपण थांबूया लक्ष्मण हाके साहेब. आमची एवढीच चिंता आहे की कायदेशीर दृष्ट्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे ते राज्य सरकार करेलच, पण या निमित्तानं महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडू नये त्याची तुम्हालाही चिंता आहे, मनोज जरांगे पाटील यांनाही चिंता आहे आणि आम्हालाही ती चिंता आहे. पण मला असं वाटतं की ही चर्चा पुढे काही दिवस आपल्याला सातत्यानं करत राहावी लागेल, कायद्याच्या दृष्टीनं करत राहावी लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अर्थात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्य सरकारची आहे. माझी जेवढी माहिती आहे की राज्य सरकार सुद्धा या आंदोलनाकडे खूप बारकाईने लक्ष ठेवून आहे. मला एकच लास्टला थोडंसं एक वाक्यातच कन्क्लूड करेन की ओबीसीची अशी कुठलीही बॅक हिस्ट्री नाही. ओबीसी कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही. ओबीसी कुठेही पुढे येणार नाही. बिचारा सेवा देणारा वर्ग आहे, भटके विमुक्त आहे.
त्यांना मोर्चात आलं तर त्यांना भीती वाटते. अहो सोशल मीडियावर व्यक्त होताना त्याच्या घरावरती हल्ले होतात. काय सांगा बवाल निर्माण करतायत की कायदा सुव्यवस्था बिघडेल. कायदा सुव्यवस्था कुणाकडून बिघडेल ते कायदा सुव्यवस्था बघेल ना, गृह खातं बघेल ना. आमची ओबीसी कुठं दंगल घडवतायत का त्याची जबाबदारी आम्ही घेऊ. कुठलाही ओबीसी बांधव कुठंही असं कुठलीही बॅक हिस्ट्री नाही. त्यामुळे असं कुठलाही असं काहीतरी बवाल निर्माण कोण करत असतील तर त्यांना माझं सरळ सरळ आव्हान आहे. ओबीसी असा कधी जबाबदारी घेता तुम्ही लक्ष्मण हाके. तुम्ही लाईव्ह डिबेटमध्ये फार मोठी जबाबदारी घेत आहात की ओबीसी समाजाचं कुठेही आंदोलन झालं, काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी लक्ष्मण हाके यांची असेल किंवा या आंदोलनाच्या निमित्ताने काही घडलं तर. यस निश्चित. फक्त जबाबदार राहावं, जबाबदार लोकशाहीच्या चौकटीत आंदोलन व्हावीत ही अपेक्षा या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या महाराष्ट्रात. नक्कीच आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी जोडले होते. दोघांचेही धन्यवाद. आपण NDTV मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल.